मित्रांनो, आईवडिलांसाठी सर्वात मोठी काळजी म्हणजे आपलं लेकरू. कधी-कधी मुलं अचानक घाबरतं, रडतं, रात्री झोपत नाही, वेगळी वागणूक दाखवतं. अशा वेळी घरात भीतीचं वातावरण तयार होतं आणि लोकं बाहेरवासा झाला असं म्हणू लागतात. पण श्री स्वामी समर्थ आपल्याला एकच शिकवण देतात, भीतीपेक्षा विश्वास मोठा. आज आपण पाहूया, अशा परिस्थितीत आई-वडिलांनी कोणत्या गोष्टी केल्या तर मूल शांत होतं, घरात धैर्य येतं आणि मनाला आधार मिळतो. आई-वडिलांनी घाबरलेली अवस्था मुलावर दुप्पट परिणाम करते. डोळे बंद करा आणि मनात म्हणा, स्वामी माझ्या लेकराचं रक्षण करतो. ताप, फिट्स, झोप न येणे, घाम, असामान्य वर्तन यामागे आरोग्य कारणे असू शकतात. डॉक्टर, बालरोग तज्ज्ञ, मनोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्या, हे पाऊल सर्वात महत्त्वाचं आहे. घरात जोरजोरात चर्चा, भीतीदायक गोष्टी, आरोप प्रत्यारोप थांबवा. संध्याकाळी शांत प्रकाशात दिवा लावा. दिवा लावताना फक्त एवढंच बोला, स्वामी आमच्या घरात शांतता ठेव. मुलाला जबरदस्ती जप लावू नका. आई वडील हळूहळू आवाजात म्हणू शकतात, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. हा आवाज मुलाच्या सुरक्षिततेची जाणीव देतो. भीती वाटते तेव्हा एकटेपणा त्रास देतो. मुलाशी बोला, हात धरून ठेवा, आम्ही आहोत ही भावना द्या. नियत वेळेला झोप. मोबाईल, टीव्ही बंद, सौम्य दिवा. झोपण्यापूर्वी प्रेमाने डोक्यावर हात फिरवा. हीच सर्वात मोठी कृपा असते. मुलाऐवजी आई वडिलांनी प्रार्थना करावी, कारण पालकाचा विश्वास मुलाचं कवच असतो. गरजू व्यक्ती, प्राणी किंवा पक्ष्याला अन्न द्या. सेवा म्हणजे स्वामीची प्रिय मार्ग. भीतीदायक कथा, व्हिडिओ, अफवा सगळं थांबवा. त्याऐवजी स्वामी समर्थाच्या करुणेचा कथा ऐका. बाहेरवासापेक्षा भीती मोठी शत्रू आहे. भीती कमी झाली तर अर्धा प्रश्न सुटतो. स्वामी समर्थ विश्वास देतात, विज्ञान उपचार देतं. दोन्ही एकत्र ठेवा. आपल्या लेकरासाठी डॉक्टरांचा सल्ला, शांत भक्ती, प्रेमळ वागणूक हा त्रिसूत्री मार्ग ठेवा. स्वामी आहेत म्हणून काळजी नको, पण शहाणपण हवं.